हॅलो. चला तर आज बनवूया खूपच सोपी, कुरकुरीत आणि मुलांना खूप आवडणारी पनीर आलू चीज टिक्की. घरात जे सामान आहे त्यातून झटपट तयार होणारी परफेक्ट संध्याकाळची रेसिपी. टिक्की बनवायसाठी लागणारं साहित्य मी इथे वरती टेक्स्टमध्ये दिलं आहे. उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा, पोहे, किसलेले पनीर, रवा एका मोठ्या बाउलमध्ये घ्या. चीज, चिरलेला कांदा, कोथिंबीर, 1 चमच हळद ऑप्शनल आहे आणि चवीनुसार मीठ घालून सगळं नीट मिसळा. आता हे सगळं मिश्रण नीट मिसळून घ्यायचं आहे आणि घट्टपणा यावा म्हणून आपण याच्यामध्ये रवा घालत आहे. ज्याप्रमाणे आपण पिठाचा गोळा बनवतो त्याप्रमाणे असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, मिश्रण फार सैल नको, नाहीतर टिक्की मग तुटतात. आता हाताला थोडंसं तेल लावून छान मध्यम आकाराच्या टिक्क्या तयार करून घेऊयात. जर का तुम्हाला टिक्की स्पायसी हवी असेल तर तुम्ही यामध्ये बारीक कापलेल्या मिरच्या किंवा गरम मसाला वापरू शकता. तर आता इथे सर्व टिक्क्या तळून घेण्यासाठी तयार झाल्या आहेत. कढईत मंद आचेवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आता एक एक टिक्क्या सावकाश त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. टिक्की लगेच उलटायच्या नाहीत. एक बाजू नीट सोनेरी झाली की मगच उलटायच्या. वा, काय सुंदर दिसतात टिक्क्या. छान गोल्डन सोनेरी टेक्स्चर आलं आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या राहिलेल्या टिक्क्या सुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. आपल्या पनीर आलू चीज टिक्की तयार आहेत. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि चीझी गुडनेस. आपण या टिक्क्या हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता. अशाच इझी, होममेड आणि टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सना जे वेळ काढून माझे व्हिडिओज बघतात, लाईक करतात आणि कमेंट करतात. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. सी यू इन माय नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत हॅपी कुकिंग.